पण तूर्त बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातनं या क्षणाची सगळ्यात मोठी। सोलापूर विधान परिषद निवडणुकीदरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडली आहे। उमेदवारीवरून नाराज झालेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली आहे। सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय। राष्ट्रवादीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्यानं आमदार उत्तमराव जानकर, अभिजित पाटील आणि नारायण पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली। हे तिन्ही आमदार आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोलापुरात पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहिले। शरद पवारांच्या नाराज तीन आमदारांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा दिल्याचं समजतंय। या तीन आमदारांचं सांगोल्याचे शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत दूरध्वनीवरून सोबत आहेत। अनिकेत, खरं तर सोलापूरच्या राजकारणातल्या आतापर्यंत चाललेल्या परंपरागत वळणातनं ही मोठी फूट आहे, कारण चेहरे समोर आले आहेत आणि बंडखोरी होणार हे तर आता स्पष्ट झालंय। काय सांगाल? कारण सोलापूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक जी आहे ती पार पडत आहे। या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर, शरद पवार गटाचे दुसरे आमदार अभिजित पाटील, शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी हजेरी लावल्याने पक्षात उभी फूट पडल्याची चर्चा जी आहे ती आता रंगत आलेली आहे। कारण सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये आता मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी जे आहे ते उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती आणि आज महायुतीच्या बैठकीला हे तिन्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे। कारण शरद पवार गटाने वसंतराव देशमुखांना उमेदवारी दिलेली असताना देखील त्यांच्याच पक्षातील जे आमदार आहेत ते आता महायुतीच्या बैठकीत या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा राजकीय धक्का म्हणावा लागेल। कारण त्यांनी ही निवडणूक जी आहे ती हातात घेतली होती। पालकमंत्री जयकुमार गोरे यांना प्रत्युत्तर देणं असेल, त्याचबरोबर विकासाबाबत जो प्रचार आहे नगरसेवकांमध्ये तो देखील त्यांनी चालू केलेला होता। मात्र अशा परिस्थितीत त्यांच्याच पक्षातील तिन्ही आमदार जे आहेत ते रवींद्र चव्हाणांच्या भेटीला जाऊन जे भाजपाचे उमेदवार आहेत राजेंद्र राऊत यांना कुठेतरी पाठिंबा देत असतानाचं चित्र दिसतंय। त्यामुळं सोलापूर विधान परिषदेमधील निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात लढत जी आहे ती आता अधिकच रंगत बनलेली आहे। कारण आपण जर बघितलं गेलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार या ठिकाणी महायुतीच्या बैठकीला उपस्थिती दर्शवून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देत असतानाचं चित्र दिसतंय। आणि नक्कीच एकूणच्या पार्श्वभूमीवर आता धैर्यशील मोहिते पाटील कोणता पत्ता समोर आणतात आणि यातनं राष्ट्रवादी आणि महायुतीतला संघर्ष कसा पुढे जातो यावरही आपलं लक्ष असेल। तुमचा धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।